हॅलो, कसे आहात तुम्ही सर्वजण? मजेत ना? तर मीही मजेत आणि खूप दिवसांनी लॉंग व्हिडिओ काढायला सुरुवात झालेली आहे. आज येणार आहेत सासूबाई. त्यांची धम्मयात्रा होती आणि धम्मयात्रे करून आलेला आहेत. 15-16 दिवसाचा प्रवास होता त्यांच्यावाला आणि तो खूप छान प्रकारे झालेला आहे. तर त्यासाठी छोटंसं सेलिब्रेशन ठेवलेलं आहे. तर त्यांचं स्वागत करायचं आहे. पण मेन त्याच्या अगोदर स्वयंपाक बनवायचा आहे. तर जे यात्रेवरून येतात तर त्यांना गोड खाऊन त्यांचं स्वागत केलं जातं. तर त्यासाठी मी स्वयंपाक आज पुरणपोळीचा बेत केलेला आहे. तर पटापट मी स्वयंपाक करून घेते आणि संध्याकाळचं डेकोरेशन काय असणार आहे हे पण तुम्हाला दाखवते. तर चला मी आता स्वयंपाकाचा तयारी कशी करते हे तुम्हाला दाखवते. आणि इकडे आरुष बसलेला आहे. कुठेस? हाय कर. हाय. आणि इकडे दादा जेवण करतोय. स्कूलमधून आले दोघं जण आणि संध्याकाळचे 3:30 झालेले आहेत. तर 3:30ला माझ्या स्वयंपाकाची सुरुवात झालेली आहे. मी पटापट आवरून घेते आणि काय काय बनवलं काय काय नाही हे तुम्हाला मी दाखवते. तर तेल गरम झालेलं आहे. इथे लसूण आणि कढीपत्ता, त्याचबरोबर थोडीशी कोथिंबीर, अद्रक लसणाची पेस्ट, तर इथे मी टाकणार आहे प्रवीण मसाला, थोडीशी हळद. आता मी डब्यात काढलेली नाहीये, पॅकेटमध्येच आहे. डब्बा घासल्याच्या नंतर टाकणार. मस्त स्मेल सुटली. आणि हा जो काळा मसाला बनवलाय तर हा काळा मसाला. तर इकडे कटाची आमटी झालेली आहे. याच्यामध्ये मी टाकते आता कोथिंबीर. असा स्मेल येतोय ना मस्त. याला साईडला ठेवते. कढई स्वच्छ धुवून घेतलेली आहे. त्यामध्ये थोडंसं तूप टाकते. तर हा गूळ मी थोडासा कट करून घेते. ही डाळ, जास्त गोड नाही करणार आहे कारण आमच्या घरात कोणी जास्त गोड खात नाही. मी आता पुरण बनवून घेते आणि मग तुम्हाला दाखवते. तर इथे माझा 80% स्वयंपाक करून झालेला आहे. तर सगळ्यात अगोदर मी इथं बनवलेला आहे पुरण. अशा प्रकारे पुरण करून घेतलं. इकडे मी भज्यासाठी पीठ भिजून घेतलेलं आहे. त्याचबरोबर इथं आमटी सुद्धा झालेली आहे. आणि इकडे मी बनवलेला आहे पुलाव. तर अशा प्रकारे पुलाव झालेला आहे. आता फक्त गरमागरम जेवताना पुरणपोळी, भजी आणि पापड काढायचे आहेत. बाकी सगळा स्वयंपाक झालेला आहे. बासुंदी सुद्धा झाली, फ्रीजमध्ये ठेवलेली आहे. तर ऑलमोस्ट सगळा स्वयंपाक रेडी झालेला आहे. आता डेकोरेशनची तयारी करायची. तर त्यासाठी मी फुलं आणलेली आहे. तर फुलं मी पाकळ्या मोकळ्या करून घेते, फुलांमधल्या पाकळ्या काढून घेते आणि कसं डेकोरेशन करते त्याला तुम्हाला दाखवते. डेकोरेशन चालू आहे. एक छोटीशी अशी रांगोळी काढते फुलांची, मस्त अशी, की भारी दिसली पाहिजे. छोटीशी पाहिजे पण चांगली दिसली पाहिजे. थोडीशी बाहेर पण डेकोरेशन करायचंय. तर अशी एक छोटीशी अशी रांगोळी काढलेली आहे घरामध्ये फुलांची मस्त. आणि मस्त असं डेकोरेशन आपलं आता हे घरामध्ये. अजून याच्यामध्ये थोडंसं काहीतरी बघते मी आणि मग तुम्हाला पूर्ण फायनल लुक दाखवते. आणि बाहेर काढायची तर बाहेर पण दाखवणारच आहे.
करून झालेली आता, डेकोरेशन झालंय. मी आता मस्त चहा ठेवते. ही माझी तयारी झालेली आहे. तर त्यांना येईपर्यंत मी थोडंसं माझं काम बाकी आहे तेवढं करून घेते आणि मग तुम्हाला त्यांच्या स्वागताच्या टायमालाच बघते. चहाच्या पोळ्या करायला सुरुवात केली आहे मी, त्यामुळे मी पटकन स्वयंपाक करून घेते. मस्त अशा पोळ्या रेडी झाल्या. पोळ्या झाल्या की लगेच भजी वगैरे करून घेते, मग झालं माझा स्वयंपाक. पोळी रेडी आहे पूर्णाची. मस्त अशा पोळ्याचा बेत झालेला आहे. झूम कर त्यांना. राहू दे. आपली स्टील असं इकडं फिरा. दादा काय पुरणपोळ्याचं असं आहे, ज्याला गोड बी नाही चालत आमच्याला. पायाचं पुरं घुमवायचं. मला आता जस्ट आमचे जेवण झाले आणि सर्वजण आम्ही मस्त बसलेलो आहेत. इकडे स्वराज दादा, इकडे दादा आता पेटीवर आहे. इकडे आई बसलेल्या आहेत. तर आई, जेवण कसं झालं? छान झालं. आणि कार्यक्रम कसा झाला आपला? छान झाला. मस्त आवडला? सरप्राईज आवडलंय. तर आईला सरप्राईज, कोणालाच माहिती नव्हता असा आम्ही कार्यक्रम केलेला होता. आईला मस्त सरप्राईज सक्सेसफुल ठरलेलं आहे. आणि हे आमचं बारीक सगळेजण आज दिवसभर दमलेले, त्याच्यामुळं याला पण झोप आलेली आहे. तर चला, आजचा व्हिडिओ इथंच एंड करणार आहे. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया अशा एका नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत बाय बाय कर. बाय.